महायुतीमध्ये तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशीच काहीशी परिस्थिती सध्या राज्यामध्ये पाहायला मिळते। निमित्त आहे विधान परिषदेच्या 17 जागांचं। जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली वाऱ्या झाल्या, बैठकांवर बैठका रंगल्या, पण सत्तेच्या सारीपाटावर जागांची रस्सीखेच काही थांबायला तयार नाहीये। एकमेका सहाय्य करू म्हणणारे महायुतीचे नेते आता जागांसाठी एकमेकांसमोर दंड थोपटून उभे ठाकलेले आहेत। तीन जागांवर तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। महायुतीमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा अशी परिस्थिती झाली आहे का विधान परिषदेच्या निवडणुकीवरून, याची चर्चा सुरू झालेली आहे। पुण्याच्या जागेवर भाजपचा दावा कायम आहे। रायगड, नाशिक आणि जळगाववरून सुद्धा रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। असं आहे की आमची चर्चा त्या संदर्भात चाललेली आहे। साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या दोन जागांवर आमची चर्चा चाललेली आहे। राष्ट्रवादीसोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे। आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू। अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल। आपण बघितलं या सगळ्या ज्या चर्चा सुरू आहेत किंवा वाटाघाटी सुरू आहे, त्यामध्ये एकत्र बसून तिन्ही पक्षाचे नेते यावर मार्ग काढतील असं मुख्यमंत्री म्हणतायत। मात्र तीन जागांवरून महायुतीमध्ये जागा वाटप अडल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक ही स्टँडिंग शिवसेनेचंच जागा आहे आणि म्हणून त्याचा आग्रह हा आम्ही ठेवलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या पातळीवर या संदर्भातल्या चर्चा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत आणि मला विश्वास आहे की अतिशय खेळीमेळीने हसत खेळत निर्णय होतील।